तर म्हणजे लोक टार्गेट्स असे समोर ठेवायचे. तर मी एका माणसाला चुकून उच्चारलं की सब मेरा टारगेट है, मेरे को काम करना है. तो म्हणला राजेश देख, मतलब मैं तेरे को काम देता हूं, बट मेरे को ये बात गलत लगा कि तेरा टारगेट है करके मैं क्यों बिझनेस दूं तेरे को. पॉडकास्ट मध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं? आता तुम्ही ऐकत पण होता, पूर्ण वेळ संपायला आला. नाही, मला ओव्हरऑल दोघांनी मिळून मला एक वेगळं विचार की आता एवढे दिवस तुम्ही हे करतात एकटींचं वगैरे, कधी असं वाटलं होतं की आम्ही म्हणजे चक्क आम्ही येऊ विचारलेला नाही, मी आतुरतेने वाटच बघत, मला कधीच वाटलं नव्हतं बिहाइंड द सीन्स मध्ये जायला. करेन पण नाही. सो गुड. नमस्कार मित्रांनो, एक छोट्याशा ब्रेक नंतर आता आपण राऊंड वरती जातोय, ती म्हणजे रॅपिड फायर राऊंड. आता रॅपिड फायर राऊंड म्हणजे काय? एक प्रश्न विचारणार आणि तुम्ही जास्ती विचार न करता उत्तर द्यायचे. सो आर यू रेडी? हा प्रश्नार्थक प्रश्न आहे, पण आपण प्रयत्न करू. नाही काय, आजकाल कुठल्याही पॉडकास्टला सम इंटरेस्टिंग क्वेश्चन्स टू नो यू. ऍक्च्युली आम्हाला रॅपिड फायर मध्ये तुम्हाला विचार करायला वेळ मिळणार नाही असं सांगणार, म्हणजे पटापट तुम्ही उत्तर द्या. चॅलेंजेस आहेत. येस काही नाही. तुमच्या आवडीनिवडी. आम्हाला राजेश इनामदार त्यांना जास्ती आणखी जवळून ओळखायचं. आता मला माहिती आहे थोड्याशा गोष्टी, काही मला पण इकडे नवीन माहिती पडतील, पण आपल्या ऑडियन्स बरोबर तुमचं नेचर, तुम्ही कसे आहात, हे आवडीनिवडी हे माहिती करायची. ओके, सो चलो, आर वी रेडी? येस. ओके. तुम्हाला चहा आवडतो की कॉफी? चहा आवडतो. युअर अ मॉर्निंग पर्सन की नाईट पर्सन? म्हणजे कुठलंही काम करायला सकाळी का रात्री आवडतं? मॉर्निंग. पण एक सांगायचं वाटतं की काम असेल ना, त्या प्रत्येक सकाळचं संध्याकाळचं मी उत्साहित असतो. असं काय मला म्हणजे काम असेल तर, पण अदरवाइज आय एम ए मॉर्निंग पर्सन. मॉर्निंग पर्सन, व्हेरी नाईस. वन वर्ड दॅट डिस्क्राइब्स यू बेस्ट, राजेश इनामदार डॅश. Ambitious. Once more. Ambitious. Wow, great. Favorite city you love to travel? Abroad? मग इंडियामध्ये सांग विचारेन. सिटी, कंट्री खूप असतील, पण तरी. Country, if I like to travel, it would be in fact many. In fact, why should I name? USA, of course, is a beautiful country. मी गेलोय तिकडे. So is the Rockies of Canada, where I loved. Rocky Mountains. मला स्वित्झर्लंड खूप आवडलं. ओके. असे बरेच देश कदाचित आहेत की मी नाही बघितले. आय वुड वॉन्ट टू गो टू साऊथ आफ्रिका. आय वुड लाईक टू गो टू सम. एक गोष्ट विचारली तर अवघड आहे. हल्ली ग्रीनलँड वरती बॅन टाकलं ना, ग्रीनलँडला पण जायची. कुठे नाही गेले तिथे आपण दोघं जाऊ. तिकडे आपण आपण भारतामध्ये आपण गेलेलो ते आपण करूया. तर परत स्ट्रेट आपल्या कॅमेऱ्याकडे म्हणून तर काय दोघी दिसायला. येस. तुम्हाला भारतामध्ये कुठे फिरायला आवडतं? मी एकदा कल्पा म्हणून एक ठिकाण आहे ईस्टर्न हिमाचल मध्ये मी गेलो होतो. तिथे मला कम्पॅरेटिव्ह ते स्वित्झर्लंड सारखं वाटलं. क्या बात. मला नक्की आवडेल कल्पा करायला. आता कसं आहे म्हणजे प्रवास त्याचा एकदम म्हणजे हेक्टिक कसा आपण म्हणावं. अगदी मी फ्लाईटने जरी गेलो तरी पुढची जर्नी सगळी माउंटेनियस आहे आणि आपण कल्पा आवडेल मला. म्हणजे ब्युटिफुल सिटी. Very nice. I really enjoyed that place. Super. Biggest lesson you have learned from a client? असे खूप आपण लेसन शिकलो एवढ्या वर्षामध्ये, पण बिगेस्ट लेसन? मला प्रॅक्टिकल याच्यावरती ना, म्हणजे जेव्हा फार पूर्वी मी अगदी नवीन एजन्सी होती, तर म्हणजे लोक टार्गेट्स असे समोर ठेवायचे. तर मी एका माणसाला चुकून उच्चारलं की सब मेरा टारगेट है, मेरे को काम करना है. तो म्हणला राजेश देख, मतलब मैं तेरे को काम देता हूं, बट मेरे को ये बात गलत लगा कि तेरा टारगेट है करके मैं क्यों बिजनेस दूं तेरे को. तो दिस इज नॉट बिजनेस राजेश. यू हैव टू वर्क डिफरेंटली. दो इट वॉज हार्श टू मी, बट फिर मैंने कभी किसी को मेरा टारगेट है करके मेरे को काम दो कभी नहीं मांगा मैंने. लाईफ लेसन. इट्स अ लाईफ लेसन. सुपर. द मोस्ट इम्पॉर्टंट आजच्या पॉडकास्ट मधलं जे मला पण असं वाटतं की ही
नवीन किंवा जुने कोणी ऍडवायझर असतील तर हे जे नॉर्मली शिकवलं जातं की आपलं टार्गेट आहे म्हणून विचारा, नॉट नेसेसरी. तुमच्या कामाने पण तुमचं काम होऊ शकतो. व्हेरी नाईसली सर, आय लाईक इट. फर्स्ट थिंग यू डू वेन यू वेकअप, तुम्ही सकाळी उठता तेव्हा पहिली गोष्ट काय करता? हॅव अ ग्लास ऑफ वॉटर. ओके, आणखी पुढे? इसेन्शियली मतलब ॲज पर द योगा दॅट आय प्रॅक्टिस त्यामध्ये सांगितलं की तर एक ग्लास पाणी प्या, पाणी जास्ती प्या असं म्हणजे हे. आय लव टू वेकअप, लेट्स से आय अर्ली वेकअप पर्सन. आणि आता बॉडी क्लॉक पण असं झालंय, किती वाजता झोपून तर 5:30ला जाग येते, वा वा, त्याच्याही आधी येते. आज यायचो होतो एपीएनला म्हणून तर 4 वाजता जागेल. मी विचारायला पाहिजे मगाशी एवढी वर्ष काम केलं, बरोबर ना, एवढी वर्ष काम केलं, एवढे सक्सेसफुल आहात तुम्हाला, पण तुम्हाला वाटलेलं का की इथे येणार तुम्ही? आम्ही पण कपिल शर्मा सारखाच हा पण मी म्हणजे जेव्हा स्वप्नात तरी वाटलं जेव्हा एपीएन शोचे बाकीचे लोक जेव्हा इकडे येऊन गेले, प्रत्येकाने आपापली मतं व्यक्त केली, बरेच लोकांना बोलवलंय आणि बरेच वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं आली. नाही, मला असं वाटतं की मला परत संधी दिली पाहिजे. मित्र म्हणतो आणि परत संधी कधी बसून वाट बघतोय. शेवटी आम्ही जॅक लावला. येस, कोणा तर मित्रांनो, एपीएन पॉडकास्ट मध्ये भाग घ्यायचा असेल तर पूजा यांना कॉन्टॅक्ट करा, आमचे टीम मॅनेजर, एकदम सगळं होल अँड सोल. थँक्यू. एखादं बुक और पॉडकास्ट यू रेकमेंड? पहिली बुक कॅन यू रेकमेंड एनिथिंग टू रीड? सॉरी, या बाजूला होते त्यांना. हा थोडं सॉरी, सर या. वाचण्याकरता पुस्तक मला मनपूर्वक खूप वाचता किंवा असे वाचलेले मला म्हणजे मनपूर्वक म्हणजे काही वाचनांमध्ये मला जी पुस्तकं आवडली तर ते म्हणजे एक वन ऑफ द बुक्स इज 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. वाव, सुपर, दॅट इज व्हेरी नाईस ऍक्च्युली. त्यानंतर मला द सिक्रेट म्हणून आहे. हो, तर ते पुस्तक मी कोविड पिरियड मध्ये, असं म्हणजे काय होतं की ठराविक एक वय झालं ना की माणसाला वाचनाचा कंटाळा येतो. ही गोष्ट खरी की म्हणजे माणूस नुसतं चालतो. कित्येकदा असं म्हणजे माणूस वरनं फक्त चित्र आहे, पुस्तक बघितलंय मी, पण त्यातलं जे अमृत आहे ते स्वतः घेण्याकरता मला वाटतं एक वाचन हा म्हणजे मी रिडेव्हलप करतोय हा छंद. ओके. तर वाचन कर, आपण जर आवडलेली पुस्तकं म्हणाल तर तशी बरीच आहेत. हो, पण त्यातनं म्हणजे जे जर मी लाईफ मोल्डिंग असं काही असं म्हटलं तर मला 7 हॅबिट्स आवडलेली. मी हल्ली जे सिक्रेट हे पुस्तक आणि व्यवस्थित वाचून, म्हणजे माझं वाचन असं असतं की मी फास्ट वाचन करत नाही. जे काही लिहिलंय आणि जे त्या रायटरला सांगायची मनीषा आहे तो जेव्हा लिहितो तर आय वुड लाईक टू अंडरस्टँड दॅट. म्हणजे मला एक असं वाटतं की घोकंपट्टीचं वाचन नाही, मी समजण्याकरता वाचतो. तर म्हणजे मजा येते, त्यातनं समजतं आणि ते लक्षात पण राहतं. म्हणजे आजही मला एक सांगायचं वाटतं की मी 1985 मध्ये बीकॉम क्लिअर केलं. ओके. माझ्यावर काही मित्र, आम्ही अभ्यासाला मी लायब्ररीत बसायचो, तर लायब्ररीत लोकांचा अभ्यास कसा होतो म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटायचं आणि माझा तर स्पीड एकदम तेव्हाही स्लो होता. तर माझ्या काही मित्रांनी मला तेव्हा सांगितलं की समजो न समजो राजेश, वाचत जायचं. आणि ते म्हणजे त्यांचं वाचन म्हणजे दिवसाला 300 पानं 350 पानं, माझी हार्डली म्हणजे माझी 75-60 पानं व्हायची. तुम्ही वाचता कसं काय? तर त्यांनी सांगितलं सल्ला किंवा समजो न समजो वाचायचं. मी सॉरी म्हटलं, वी डिफर. हो, खरंच. मी म्हणजे जे आहे म्हणजे मी समजेन त्याशिवाय मी आय मे बी स्लो. पण त्याचं एक आहे की मी तेव्हा जे TY मध्ये वाचलं ना किंवा तेव्हा अकाउंटचा जो अभ्यास केला तो आजही जेव्हा मी नंबर 1 ऑडिटरला जेव्हा मी इन्शुअर करतो, माय अकाउंटिंग बेस वॉज स्ट्रॉंग इनफ की मी फक्त घोकंपट्टी केलेली. सो आय ऑलवेज लाईक टू स्टडी लाईक दॅट. तर स्टडी या दृष्टिकोनात येस, यु नो आय डू रिडिंग. आणि एखादा पॉडकास्ट यू रेकमेंड? एपीएन पॉडकास्ट. प्रश्न लोकांना वाटेल की मी माझ्यासाठीच विचारला, कारण एवढे पॉडकास्ट आणि एवढे आजकाल आपण युट्यूब मध्ये वगैरे बघतो, तर नॉर्मली आपण काही काही गोष्टी, काही शोज असतात किंवा काही न्यूज आपण बघत असतो. पॉडकास्ट हा प्रकार मला जो आवडला म्हणजे एकदा सहज लावला मी, तर वृंदावन मध्ये साध्वी चित्रलेखा चा पॉडकास्ट मी लावला. असंच म्हटलं तेव्हा आम्ही म्हणजे एक वृंदावन, मी कृष्ण भक्तोय, इनफॅक्ट सगळ्याच देवांचा बघतोय, पण मला कृष्ण म्हणजे त्याचे म्हणजे मी आवडतं मला म्हणजे वाचायला ऐकायला असं म्हणजे.
तर त्यातनं मी वृंदावन टाकलं. तर साध्वी चित्रलेखाचा एक पॉडकास्ट होता. मला असं 2-5 मिनिटं युट्यूबवरती लावलं ते. तर 1.5 तासच चांगलं होतं. 1.5 तास 1 तास आणि त्यात 1 तास 45 मिनिटं मला असं उठू पण नाही तिकडे. क्या बात. इतकं सुंदर ती मुलं साध्वी चित्रलेखा. सो नाईस. तुम्हाला आवडलं? खूप आवडलं मला. लोकांनी ते पण पाहावं. वन मिथ अबाउट इन्शुरन्स यू वॉन्ट टू ब्रेक. असे खूप आहेत पण यू फील दॅट इट्स ए म्हणजे इट्स अ लक्झरी प्रोडक्ट, इट्स अ अनइसेन्शियल प्रोडक्ट. But it needs to be given the last priority. That myth definitely should not be. So it should be a priority matter. व्हेरी फाईन. युअर रोल मॉडेल इन लाईफ आहेत का? आणि असतात नॉर्मली प्रत्येकाचे पण नाही बरेच आहेत. आपण जेव्हा आयुष्यात आपण म्हणजे काही गोष्टी आपण शिकायचा प्रयत्न, आपण इन्शुरन्स प्रोफेशनल वरती मी जर म्हणलं तर असे भरपूर लोक मला चांगले भेटले. पण प्रकर्षाने काही लोकांनी ज्यांनी माझ्यावरती मेहनत घेतली फॉर मी टू डेव्हलप. तर म्हणजे आय वुड लाईक टू से वन पर्सन दॅट इज रोहित धनाने. अरे वा. जेव्हा ह्या प्रोफेशन मध्ये आलो तेव्हा छोटं काम करायचं, कुठेतरी मोठं काम. तेव्हा रोहित वगैरे म्हणजे प्रचंड मोठी कामं करायचं. तर माझ्या वडिलांनी त्याला सांगितलं, अरे यार ये बच्चे को कुछ सिखाओ की बडा काम कैसे करने का करके. आणि मला प्रवासाची आवड होती. त्यामुळे रोहित हॅड वन हे म्हणजे माझ्या बरोबर असं हे होतं की ही लव्ह टू ट्रॅव्हल. आम्ही तेव्हा असं प्लॅन केलं की वी ट्रॅव्हल टू सिक्कीम टुगेदर. फुल कंपनी विथ रोहित अँड फॅमिली. पण म्हणजे मग कसं काम आपण कसा मोठा विचार करू शकतो, कसं लोकांना खूप टेक्निकली म्हणजे फक्त बाबा म्हणजे कॅल्क्युलेशन देऊन न विकता बाबा तू इमोशनली कसं काय म्हणजे असेल, किंवा हाऊ यू शुड प्ले द की ज्यादा विचार मत करो यार, कर लो ये बस. बहुत विचार करोगे कुछ नहीं होता है लाईफ में, कर लो. तर हे जे म्हणजे मोठा सेल कसा करावा आणि तो कम्प्लीट पण कसा करावा. तर मी सांगितलं, मी पहिली मोठी केस जी केली ना, ती केस आम्ही जेव्हा होती केस 1 कोटीची. आणि टेल यू द फन ऑल्सो. म्हणजे प्रॅक्टिकली काय झालं की 1 कोटीची केस त्यांनी पास केली 30 लाखाला. 30 लाखाचं पास केलं. तर मी रोहित त्याच्याकडनं की भाई यार 30 लाख का पास हो गया, डिझर्विंग है, पता नहीं क्या है करके वगैरह. तर मी रिक्वेस्ट करायला गेलो. तर ते म्हणले ठीक है आप ऐसा करो, आप बाद में आना, मैं स्टडी करके मैं आपको बताता हूँ. तर बिझनेसमॅन, ही हॅड इज रेग्युलर इन्कम, ही हॅड ए पार्टनरशिप प्रॉफिट शेअर होल्स. आणि अगदी नवीन तेव्हा होतो मी. तर त्याच्याकडे गेलो, वर्कआउट केलं. वर्कआउट करताना तो माणूस मला सांगायला लागला की म्हणजे आपण कसं नथिंग बट डाऊट्स असंही कधी कधी जोकनी म्हणलं जातं. तर मला म्हटलं की हे जे पेपर दाखवले ना याच्यामध्ये, समजा तो 50% प्रॉफिट शेअर होल्डर आहे आणि 100 रुपयाचं प्रॉफिट आहे, तर 50 रुपीज त्याच्या कॅपिटल अकाउंटला ऍड व्हायला पाहिजे. त्या ठिकाणी 35 रुपये ऍड झाले. दॅट मीन देर इज समथिंग रॉंग इन द अकाउंटिंग प्रोसेस. आपने मॅनिपुलेटेड पेपर्स हमको दिए है. म्हणजे तिकडे बसलेला माणूस आहे. मी म्हटलं मी म्हणजे आय वॉज फ्लॅबरगॅस्टेड. आय डिडंट नो व्हॉट टू रिप्लाय. म्हटलं मला मी एक काम करतो, म्हटलं लेट मी टॉक टू देअर सीए. मी क्लायंटला फोन केला. तर क्लायंट मला माझा सीए इधर ही बैठा है. तर सीएशी बोलणं झालं की ऐसा ऐसा फरक आ रहा है. मतलब हमारे बड़े साहब है वो पूछ रहे सवाल करके. तो त्याने सीएने फक्त एकच उत्तर दिलं, कैपिटल अकाउंट को पीएटी क्रेडिट होता है, बैलेंस शीट में पीबीटी है. बात समझ में आ गई. पेपर इज परफेक्ट. ओके ओके. मग म्हटलं चलो मैं वो 1 करोड़ का मैं पास कर देता हूँ. आणि रोहित माझ्यावर बाहेर, सी व्हॉट डिफरन्स इट मेक्स है ना. बाहेर आला रोहित, बोलतो राजू एजेंट लोग पेपर जो है कभी कभी गलती से ऐसा कर देते कुछ मैनिपुलेट, लेकिन तेरे बारे में 1 पैसे का डाउट मेरे को नहीं था कि राजू ने पेपर में कोई मैनिपुलेशन किया. सो दैट ट्रस्ट. ओके. Then I come to also, मतलब see, in a group we have been always together. Another one agent from whom I learned lot of many things are Chhagan Gadia. Oh, Chhagan भाई गड़िया. Chhagan भाई आप सुन रहे हो ना? तो छगन भाई के बारे में मतलब see, he is an epitome of what you call a simplicity and high level achievement. तो छगन गड़िया वो हमेशा अपना MDRT वगैरह सब करते थे वगैरह. तो अपना COT तो नहीं हो रहा था वो टाइम पे. तो छगन भाई का इंस्पिरेशन था कि यार तुम मतलब तुम COT करो तो मेरा गेस्ट करके मैं तुमको राजकोट में इनवाइट करता करके. बोला यार बहुत दिन से राजकोट का वीसा नहीं मिला. तब हम फॉरेन घूमते थे तो वो वीसा लेके साथ में घुमा करते थे. राजकोट का भी लगता है वीसा लेना पड़ेगा. सही. तो बोलता नहीं राजू. तो एक बार कोई ऐसा दूसरा मीटिंग था जहाँ हम थे इकट्ठा. तो वो स्वामीनारायण मंदिर में हम थे. तो उसने बोला यहाँ स्वामीनारायण मंदिर के सामने तुम प्रार्थना करो, भगवान को बोलो कि मेरा COT होता है तो मैं राजकोट आ जाऊंगा.
एंड बिलीव मी यू कि मतलब ऐसा मैंने फिर वो भगवान के सामने बोल, चलो मैं सीओटी मेरा होने दो, मुझे आशीर्वाद देना और मुझे मैं राजकोट आऊंगा, चलो ऑन द फर्स्ट फ्लाइट। तो वो ऐसा जैसा हम भगवान को, हम तो किसी निमित्त है, लेकिन आई रियली फील व्हाट हैज टू हैपन टू ए पर्सन, गॉड इज मोर इंस्ट्रूमेंटल इन मेकिंग यू डू थिंग्स एंड ही सेंड सम पीपल इन योर लाइफ आल्सो फॉर यू टू डू दैट। तो वैसे वो छगन भाई घड़ी का वो कंपटीशन था कि तुम राजकोट का वीसा लेके मतलब सीओटी करो, आ जाओ। आई वेंट ऑन द नेक्स्ट फ्लाइट टू राजकोट एज प्रॉमिस्ड। पर मजे का बात ये कहना था कि ऐसा कोई कंपटीशन मैंने नहीं देखा जो छगन भाई ने लॉन्च किया था। मेरे राजकोट एयरपोर्ट पे उतरने के बाद मेरे को बैग भी छगन भाई जैसे बड़े व्यक्ति ने उठाया कि तू कंपटीशन मेरा जीत के आया है, क्या बात है, तुम्हारा बैग भी मैं उठाऊंगा, तुम मेरे खास मेहमान हो, और तुम तुम्हारे राइट से हो मेहनत करके। अब इसके जैसा इंस्पिरेशन और कौन क्या दे सकता है। सही सही। तो मतलब ये अपनी फील्ड में ऐसे अच्छे लोग हैं कि जो दूसरे को मतलब एक अच्छी दिशा के लिए इंस्पायर करते हैं। सो दैट्स व्हाट। तो ऐसे ये लाइफ में ऐसे बहुत है। मैं अगर पराग को देखूं तो पराग से बहुत सारी चीजें मैंने सीखी। पराग के साथ ट्रैवल बहुत सारा किया है और मजा आया, दोनों को मजा आया। जहाँ जहाँ नहीं जाना चाहिए वहाँ वो सब जगह हम लोग मतलब लोग नहीं जाते वहाँ हम लोग गए कि लोगों को कोई और लगेगा नहीं जाते, मतलब बताओ भाई, बताओ नहीं भाई मेरे बारे में और इनके बारे में। हम लोग गए, हम लोग यूएस टूर करते थे, एमडीआईडी कॉन्फ्रेंस और उसके बाद घूमना, ये हमारा काम था। बट वी वेंट टू सर्टेन पैसिफिक बीचेस या ऐसे कोई जगह गए जहाँ नेचर ब्यूटी की तरफ जाते थे। नेचर्स ब्यूटी, वेस्ट कोस्ट एंड हम ड्राइव करके गए पहले तो दैट वाज अ बिग एक्सपीरियंस। वी वेंट ऑन टू द पैसिफिक कोस्ट। कोई ऐसे गांव में गए यूएस के कि शायद से मैं सोच रहा था कि वहाँ मतलब मोबाइल नेटवर्क नहीं था। हेलेन, हम लोग हेलेन में गए थे ना, शेल्टर को नहीं, शेल्टर को उधर क्लिफ हाउस होता, हाँ, पण हेलेन थी बलून आणि यस हेलेन द जर्मन टाउन, या नियर टू द स्मोकी माउंटेन्स। पर सब जगह ये हम ड्राइव करके गए और मतलब ये एक अनुभव था कि भाई यू नो एज ए इंश्योरेंस पर्सन आप वो हिम्मत रखे अपने आप में कि आप दूसरे जगह जाते हो, फिर आप वहाँ ड्राइविंग भी आप गाड़ी चलाते हो, सही सलामत चलाते हो और बिगर किसी को कुछ इंजरी की या कोई टिकट लिए। सही इतना मतलब अच्छे ढंग से डिसिप्लिन वे से। सो वी एंजॉयड दैट ऑल्सो टू बी विद अ पार्ट ऑफ द नेचर। कहीं पर ऐसे भी था कि हम जा रहे थे, कोई झरना ऐसे बह रहा था तो हमने गाड़ी रोकी, शूज वगैरह उतारे, उस झरने में थोड़ा पाँव भिगा के फिर वापस आके गाड़ी में बैठे ना। दैट थ्रिल, दैट एंजॉयमेंट, दैट मोमेंट्स से देयर लाइफ टाइम। वहाँ लोग जाते नहीं है ज्यादातर, वहाँ हम लोग गए, वहाँ हम लोग। बट सही में दोस्तों मैं ये कहना चाहता हूँ, मी हे सांगू शकतो की तिथे युएस मध्ये गाडी चालवली तुमच्यामुळे, नाही तर मला कुठे माहिती होतं. सो थँक्यू सो मच. आपण उलटी कामं करायची ठरवली रोडवरती तुम्ही सांगितलेला शब्द वी ड्राइव्ह ओव्हर देअर, पण खूप मजा केली आपण रॅपिड फायर राऊंडला. वन गॅजेट यू कांट लिव्ह विदाउट, वन गॅजेट यू कांट लिव्ह विदाउट. आताच्या जमान्यात म्हटलं तर मोबाईलच आहे. हो, तो त्याच्या व्यतिरिक्त काय आहे का? कारण सगळ्या जणांचं उत्तर तेच येतं, नाही तर हा प्रश्नच खारिज करायला पाहिजे. पण एखादा गॅजेट मोबाईलच आजकाल काउंट आपण म्हणू शकतो. दूसरा प्रश्न घेतो, युअर हॅपीएस्ट क्लायंट स्टोरी इन वन लाईन. मुश्किल आहे वन लाईन मध्ये, पण हॅपीएस्ट क्लायंट स्टोरी इन शॉर्ट म्हणजे दोन, वन लाईन, टू लाईन. यू आर अ गॉड सेंड मेसेंजर इन माय लाईफ, असं म्हटलं. सुपर. तुम्हाला फोन कॉल करायला आवडतो का व्हॉट्सअप जास्ती? हाऊ डू यू कनेक्ट विथ युअर क्लायंट्स मोर? जेन झी असेल तर व्हॉट्सअप, ओके. बेबी बूमर्स असेल तर टेलिफोन कॉल. बेबी बूमर, यू अँड आय वी फॉल इन बेबी बूमर कॅटेगरी. कॉल those born from 1955 to 1970 they fall in that baby boomers I presume. तसंच काहीतरी. पण जेन झी म्हणलं आणि खेर हल्लीचे दिवस पण वेगळे आहेत, मग त्यावेळेस किंवा काही असतील तशा हिशोबाने they prefer these WhatsApps and chats. they prefer WhatsApp. Your biggest motivation every day. मला माहिती आहे समोर आहे तिथे, पण तरी सुद्धा त्यांच्या व्यतिरिक्त पण बाकी काय नको. नाही, खुश आहे. What do you say? तुम्हाला पण यायचं आता 10 मिनिटांनी. येस, तुम्ही पण यांच्याविषयी सांगा आम्हाला. येस, म्हणजे बोलतायत ते खरं बोलतायत की नाही, पण तरी तुमचं एक बिगेस्ट मोटिवेशन एव्हरीडे काय असतं काम करण्याचं? म्हणजे मी स्वतःला खूप इन्स्पायर करत असतो. म्हणजे आय डोंट फील दॅट आय एम एव्हर डिजेक्टेड. म्हणजे काहीतरी चांगल्या गोष्टी अशा ऐकत बसतो तर त्यांनी काहीतरी परत म्हणजे असं होतं की नाही आपण काहीतरी म्हणजे असं जरा वेगळ्या प्रकारे कर. म्हणजे स्टे ऍक्टिव्ह हा एक मेजर भाग आहे त्यामध्ये. मी डेली गीता सार ऐकतो.
रात्री झोपताना, म्हणजे बाकी काही किती म्हणजे वेळ ऐकता साधारण? एक साधारणतः अर्धा तास हो. वगैरे. आणि त्याशिवाय म्हणजे असं कानाला ते इयरबड्स लावून हल्ली टेक्नॉलॉजी आहे ना, म्हणजे दुसऱ्याला डिस्टर्ब नाही कोणाला. दुसऱ्यांना कोणाला डिस्टर्ब पण आहे. पण मला ते सुंदर आवडतं. पर्टिक्युलरली म्हणजे गीता सार हे म्हणजे श्रीकृष्णाचे काही शब्द, काही म्हणजे त्यांचं कसं वागावं इन अ गिव्हन सिच्युएशन, म्हणजे दुःख म्हणा, त्रास म्हणा, हॅपी म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी, वेगवेगळ्या सिच्युएशन, हेल्थ म्हणा, प्रत्येकावर म्हणजे त्या महाभारताच्या ह्याच्यामध्ये आहे. आणि जो म्हणजे जे मी फॉलो करतोय त्याचं व्हॉइस मॉड्युलेशन मला एवढं आवडतं ना, तर त्यामुळे ते म्हणजे ऐकत सी इट हॅज चेंज माय लाईफ. आय कॅन जस्ट टेल यू फील पीसफुल. हा, चेंज माय लाईफ मध्ये कधी कधी असं विनोदात पण सांगायला गेलं की मी जेव्हा श्रीकृष्णाचं म्हणजे असं मी ते ऐकायला लागलो, आमच्या घरात आली सुनबाई ती म्हणजे वृंदावनवरून आली. खरंच 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 खरंच. तर जोक मध्ये कधी आमच्याकडे असं म्हणतात की बा तुम्ही एवढं कृष्णाच्या मागे लागला की शेवटी वृंदावन त्याने घरात सुनबाई पाठवली. सो नाईस. किती छान, किती छान, मस्त. वन ऍडवाइस यू गिव्ह टू एव्हरी क्लायंट. प्रत्येक क्लायंटला एक ऍडवाइस कॉमन असते, अशी कुठली असू शकते? ऍडवाइस टू द क्लायंट. असे खूप ऍडवाइस, पण वन ऍडवाइस सगळ्या क्लायंटना तुम्ही नेहमी देता. आय वुड से बिलीव्ह, म्हणजे दॅट इन्शुरन्स इज अ गुड प्रोडक्ट. सुपर. इफ नॉट इन्शुरन्स, तुम्ही इन्शुरन्स जर करिअरमध्ये नसला असतं तर काय केलं असतं? नसतो तर आय वुड लव्ह टू बी इन इंडियन आर्मी. इंडियन आर्मी. वाव, सुपर. आय वॉज इन आर्मी स्कूल. तर तेव्हाच्या त्या मस्ती वगैरे ज्या केल्या, हॉर्स रायडिंग म्हणा, रायफल शूटिंग म्हणा, क्या बात आहे. स्विमिंग म्हणा, वा वा वा. त्यामुळे तसे ते छंद आहेत म्हणजे असं. सुपर तर सुपर. yeah. तुमचं फेवरेट फूड काय? जेवणाचं आहे एखादी डिश तुम्हाला नेहमी आवडते? रोशगुल्ला. रसगुल्ला दररोज? नाही डेली नाही, पण तरी पण या बट अदरवाईज जेवणामध्ये काय आवडतं जास्त? साधं जेवण म्हणजे असं हो, तरी पण एखादी लाईक नावाला आपण काही नाव द्या. बटाट्याचा किस. बटाट्याचा किस. बटाट्याचा किस. वाव, सुपर. मस्त मस्त. आणि तिखट जेवण की गोड जेवण का मीडियम? व्हॉट यू लाईक? मीडियम. मीडियम. छान. तुम्हाला पेपर वर्क और डिजिटल काय प्रिफर तुम्ही करता? पेपर वर्क. पेपर. ओके. द बेस्ट इयर ऑफ युअर करिअर सो फार. असे खूप वर्ष झाले म्हणून विचारले. असे खूप असतील, पण तरी तुम्हाला आठवणीस कुठलं असेल? 2022 जेव्हा त्या म्हणजे त्या सीएच एका मोठी case ती झटक्यात होती. ती मोठी case. सुपर सुपर. एकदम माइलस्टोन होता तो, खरं विचार है ना. युअर प्राऊडेस्ट अचिव्हमेंट इन वन लाईन? आउट ऑफ स्क्रीन गेले. sorry. या बस बरोबर. नाही म्हणजे मी द लेवल ॲट विच आय हॅड ड्रीम्ड, वी आर ड्रीमर्स. So I had certain dreams, and dreams are multifarious. So then one of that, see, whatever I dreamt for in a good sense, so that has happened true. Like I wanted like the kids to be well educated, to be hardworking, to be sincere. तर ते एक अचिव्हमेंट झाली. Have a good life partner. Absolutely. Then म्हणजे एक हे होतं फायनान्शियली स्टेबल वाटलं पाहिजे. कम वॉट रिक्वायरमेंट्स आर नॉट टू मच, बट स्टेबल वाटलं पाहिजे. सो दॅट लेवल म्हणजे असं. सो दिस आय कॉल एज म्हणजे दिस अचिव्हमेंट सी हॅज इझिली कम बाय स्टेईंग अँड वर्किंग व्हेरी एथिकली ऑल्सो. Very nice. मला असं वाटतं की एथिक्स टेक यू अँड कीप यू देअर परमनंट. Very nice. One future trend in insurance you are excited about? Future trend in AI चं वगैरे? Will that make any difference? I think the tradition in future would it would AI will not be affecting much because ultimately it's a human touch business. Exactly. One to one. So one to one म्हणजे कसं आहे की किती डिजिटल आलं तरी पण यू बिलीव्ह दॅट पर्सनल टचेस पाहिजेच आहे. the presence of human element, मित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट. the presence of human element is a big guiding factor. ऍब्सोल्युटली. खरंच. To any person, and then in times of need AI doesn't help because it's only you need a human being in between, an interface, human interface in between to guide and support, I think. Yeah. Super. Your success mantra in 3 words? Hard work, Very nice. study, self belief. Wow. Hard work, study, self belief. Super. तुम्ही मूवीज बघता? एनी मूवी यू लाईक्ड अगोदर आणि आता? चाइल्डहुड मधली असेल. Sound of Music. साऊंड ऑफ म्युझिक. आणि आतामध्ये? आतामध्ये
पार्टनर? नाही आता तो कुठला दुसरा आपण जो बघितला कुठला हिंदी, इंग्लिश कुठला? हिंदी मूवी ओके. मी नाव विसरलो. तो एक जरा ड्रॉबॅक झालाय थोड्या म्हणजे वेळाने त्यानुसार. नाही असं होतं, थोड्या वेळाने नंतर आठवलं तर सांगा जरूर. हो नक्की. तुम्हाला ऍक्टर मध्ये, ऍक्ट्रेस मध्ये अगोदरचे आणि आता मध्ये कोण फेवरेट कोण आहेत? ऍक्टर्स मध्ये ऑफकोर्स अमिताभ बच्चन इज अनडाउटेडली. सो ऍक्ट्रेस मध्ये मधुबाला, वाव, सुपर. बट माधुरी हा हा आपलीच. आपले ऐकते माधुरी. माधुरी दीक्षित. नाही तर दुसरी कोण माधुरी वाटेल ती पण त्यांना. पार्ला. हो पार्ले. खरंच. सो नाईस. तुम्हाला गाणी आवडतात? मला माहिती आवडतात, पण तरी ऐकायला. सुद्धा गाणी ऐकायला आवडतात. कुणाची आवडतात जास्ती? किशोर, मला रफी आय एम किंवा फॉन्ड ऑफ मुकेश मुकेश? आधीपासून, म्हणजे असं बरेच वर्ष यायला मुकेशचे सॉन्ग. प्रत्येकाची आपापली टेस्ट असते Taste वेगळी. असते. पण मला म्हणजे असं म्हणजे त्या गाण्यांमध्ये जरा अर्थ वगैरे जो आहे अलिबागची आठवण आठवते का? अलिबाग गाणी म्हणलेली आठवते ना? मग एखादं होऊन जाऊ देत ना मुकेश साहेबांचं मी गाणं. आज ऐक नाही, आपल्या audience ऐकताय. आय वॉन्ट यू टू सिंग फॉर मी. आय टेल यू माय नाही, गाणं गुणगुणा तुम्ही. म्हणजे मी आलो इकडे पण हो. कसं आहे की म्हणजे आय हॅड सोर थ्रोट. आता एक नाश कर मी हॅड सम हेल्थ. गोळ्या देऊ काल का? पण एक गोळी चालू गोळी. पण म्हणजे आय अप्रिशिएट यू कॅन सिंग अ सॉन्ग. नाही, मी गाईन बट तुम्ही तुमच्याबरोबर साथ देतो मी. चला कुठलं पण एखादं बरं, एखादं नाव तरी, गाणं कुठलं असं आवडतं? असे खूप असतील, पण आपण ही राऊंड कम्प्लीट करायला म्युझिकल राऊंड होऊन जाईल आणि कम्प्लीट होईल. हा शेवटचा प्रश्न आहे. मुकेश मुकेश. आता तुम्हाला मुकेश. बरीच गाणी चालेल, थोड्या वेळाने सांगणार. किसी की मुस्कुराहट प्लीज जरा नाही यू क्लॅप बॉक्स वगैरे सगळं आपलं. ऍक्च्युली बॅड थ्रोट राईट. चालेल, हरकत नाही. आपण आता यांना बोलूया, त्यावेळेला बघूया. हम्म. सो मित्रांनो, ही राऊंड खरंच छानपैकी झाली. नमस्कार मित्रांनो, आता या छोट्याशा ब्रेक नंतर एक फॅमिली राऊंड कडे आपण वळतोय आणि आज आपल्या बरोबर आहेत कोण? राजेश इनामदार तर आहेत, पण त्यांचे बेटर हाफ. आज जे काय आपल्याला जे त्यांचं सक्सेस दिसते मित्रांनो, ते डेफिनेटली तुम्ही पण ऍक्सेप्ट कराल की सगळ्या सक्सेसफुल माणसापाठी असे स्ट्रॉंग विमेन पाहिजे. तर महेश्वरी आहेत, महेश्वरी इनामदार. तर आपल्या ऑडियन्स बरोबर तुमची ओळख होते. तुम्ही काय सांगाल? आता राजेश यांच्याविषयी आम्ही खूप वेळ पॉडकास्ट मध्ये बोलतोय. तुम्ही यांच्याविषयी, यांचा स्वभाव तुम्ही सांगू शकाल? एवढी वर्ष तुम्ही ओळखता, तर कसा आहे यांचा स्वभाव? यांना राग येतो का हो? आणि शांत आहेत? कसे आहेत सांगा. नारळासारखे. हा, अच्छा, ओके. म्हणजे राग असा नाहीये, Okay. पण डिपेंड्स ऑन द सिच्युएशन. म्हणजे सिच्युएशन तशी असली ओके. काही तर कामं व्हायला पाहिजेत बेसिकली. कामं झाली तर यांना जेवणामध्ये काय आवडतं? त्यांना विचारलेलं, मला विचारतं. म्हणजे तेच बटाट्याचं खीस आणि सिम्पल जेवण. Simple म्हणजे आम्ही जेवण. म्हणतो की ब्रह्मा विष्णू महेश अरे वा. असं. पोळी भाजी भात आमटी सिम्पल. ही प्रेफर्स द सिम्पल. खूप छान. आपल्याकडे ताट जे म्हणतात. राईट. पण आम्ही एवढी वर्ष यांच्याबरोबर आहात, तर मला विचारायचं की कामाचा टाइम होता, सुरुवात होती, तेव्हापासून तुमची साथ आहे, आज आहे, तर घरी वेळ ते देऊ शकत होते का? त्यावेळेस तशी- चॅलेंजेस असतात ना, म्हणून म्हटलं मी, है ना? लाईक आमच्या घरी म्हणजे असे कामं प्रॉपर डिवायडेड होती. हा, हा. त्यामुळे आताचा जो कन्सेप्ट आहे की नवऱ्यांनी पण नाही करायला, कारण आय वॉज ऑलवेज म्हणजे घरी होते आणि कधी वेळ मिळाला तर ऑफिसला. ऑफिसमध्ये. हो, म्हणजे तो तसा प्रश्न नव्हता की ते घरात किती कामं करतात. बरोबर. बिकॉज इट वॉज क्लिअरली की मी हे करणार आहे आणि दॅट वॉज अन अंडरस्टँडिंग. एक्झॅक्टली. तसं कधी आला नाही. पण ओव्हर द इयर्स कधी अशी वेळ आली की माझं आता मध्येच एक मोठं ऑपरेशन होतं हो. वगैरे असं, तर त्यावेळेस 100% ही हॅज टेकन केअर ऑफ एव्हरीथिंग. वेन आय वॉज टोटली बेड रेस्ट सांगितलेलं राईट, मला. राईट. तर येस सगळं केलं त्यांनी सुपर, त्यावेळेस. सुपर. पण आता ऑफिसमध्ये कधी कधी स्ट्रेसफुल मुवमेंट्स पण असतात, हो. तर त्यावेळेला हे घरी बरेच- असा त्याचा त्रास किंवा असं कधी कधी येतं ना, पण आपण हो. डिस्टर्ब त्याचे बरोबर ना, कारण आपला कधीतरी मूड सगळंच काही चांगलं होत असतं असं नाही, कधी कधी डिस्टर्ब होतं. तर त्यावेळेला तुम्ही कसं सपोर्ट करायचं आणि कसं, म्हणजे असं काही सांगू शकाल? ऐकून घ्यायचं त्यावेळेस फक्त, आणि जस्ट नो, मग काही बोलायचं नाही.
शांतपणे ऐकून So घ्यायचं. nice. बिकॉज असे बरेच येतात धंदा असल्यामुळे स्ट्रेसफुल असतं. एक्झॅक्टली. हे स्पिरिच्युअल दोघांपैकी कोण जास्त आहे दोघांमध्ये? नाही, दोघंही करतो, दोघंही. पण आपापले थोडेसे डिफरंट वेज ऑफ Right. रिचिंग. आता ती म्हणाली कृष्णाविषयी आणि हो. तुम्ही पण करताय ना, हो, तर त्याविषयी काही सांगा ना. म्हणजे ही सुरुवात झाली कधीपासून, हल्ली की किती वर्ष झाली? आधी कारण तुम्ही बाबांना मानता ना, साईबाबांना. माझं शिर्डीला जाणं आणि Yes, आपण तुमच्या गेलेलो घरातच पण. आपण गेलेलो. दसऱ्याला तुम्ही येताच. तसं सगळ्याच देवांना आहे, पण काही गोष्टी कोणी सांगितल्या काही करायला, आणि आम्हाला अनुभवही चांगले आले. आणि प्रत्येक ठिकाणी देवाचे एक असं वाटतं की समबडी इज देअर प्रोटेक्टिंग अस. फरक पडतो तो थोडा केल्यामुळे. तुमची मुलं आता दोघेही युएसला आहेत, कसं वाटतं? बरं आणि एवढे वाटतं. वेल क्वालिफाईड आणि मस्त दोघेही सेटल आहेत. म्हणजे शिवानी आणि सिद्धेश त्यांचे ते ऐकतायत तिथे, हो. त्या बघतायत पण तुम्हाला. नाही, त्यांनी भरपूर मेहनत I केली, know. स्वप्न बघितले किंवा आम्ही त्यांना स्वप्न दाखवले लहानपणी. ते प्रत्येक आई वडील करतात, पण आफ्टर सर्टन पॉइंट ऑफ टाइम मुलांनी स्वतः सुद्धा हे करायला लागतं. ते त्यांनी केलं आणि बाय द ग्रेस ऑफ गॉड दे आर एट गुड पोझिशन्स टुडे ऍब्सोल्युटली अँड गुड ह्युमन बिंग्स. दे आर व्हेरी गुड ह्युमन अगदी अगदी. आणि याच्यापेक्षा काय हो, पाहिजे? आणि ते सगळं अपब्रिंगिंग तुमच्याकडूनच येतं ना. त्यांना लाईफ पार्टनर्सही चांगले मिळाले आणि हे सगळे देवाचीच कृपा. मी फॅमिली राऊंड एवढ्यासाठी या एपिसोड पासून स्टार्ट करतोय, जिथे पण कोण येत आहेत त्या हिशोबाने, की आजकाल स्ट्रेस पण खूप घेतात, की मुलांना पॅरेंटिंग म्हणा करणं काहीतरी स्पेशल, काहीतरी हो. आउट ऑफ द वे नाही. मला नाही वाटत आहे आपण पण आता जर विचार करा असा काही स्पेशल एफर्ट केला, Exactly. ते घरामध्ये नॅचरलपणे नाही इम्बाईब होतं. तुम्ही त्याच्याविषयी काय सांगाल, म्हणजे अबाउट पॅरेंटिंगच्या बाबतीत, की आजच्या लोकांना खूप स्ट्रेस घेतात. तर इज इट राईट ऑर रॉंग? खूप घ्यायला पाहिजे का? जाणून बुजून काही शिकवणं असं होत नाही ना मुलांना नॉर्मली. पहिलं तर खूप वर्षाचे अनुबंध समजलं, स्ट्रेस घेऊन काही होत नाही. खरंच. Do right things. Let children also be free in deciding what is good for them. मार्गदर्शन खूप गरजेचं आहे. They should not find की बाबा कुठेतरी रॉंग सल्ला आणि त्याला ते मुलं जर फॉलो करायला लागली तर म्हणजे तसं नसावं. पण येस, म्हणजे आमच्याकडनं आम्ही म्हणजे इव्हन त्या ह्याच्यामध्ये मुलांना फ्रीडम बऱ्यापैकी दिलं की तुम्ही निवडा की तुम्हाला काय करायचं. आम्ही तुम्हाला एक रस्ता दाखवतोय की हा योग्य रस्ता आहे. आम्ही असे वागतो, म्हणजे आम्ही म्हणजे कधी कधी असं पण आहे की आपली सर्व्हिस इंडस्ट्री आहे, काही गोष्टी आपल्या मनासारख्या इन्शुरन्स कंपनी करत नाही. कधी कधी कुठे लेट होतो, कुठे काय होतं, तर क्लायंट कधी कधी भडकायत. म्हणजे काही असे पण आहेत की ज्यांनी फाऊल पण असं कधी. तर in front of my children I have gone and said that we are not going to work with this kind of language with each other. I have been sincere to my job and I expect a proper reciprocation. डिले होणं, कुठली कामं प्रत्येक कामं आपल्या मनासारखी होतात असं नाही. तर लेट्स हॅव दॅट सँक्टिटी ऑफ रिलेशनशिप. हे मुलांबरोबर हे मुलांच्या समोर मी म्हणजे एखाद्या क्लायंट दे नो की इन लाईफ ऑल्सो पुढे असे सिच्युएशन येतील की देन हाऊ यू शुड टेक थिंग्स साइड, की शुड यू जस्ट कीप लिसनिंग टू रॉंग थिंग्स or have the courage to raise a voice against something which is wrong, morally wrong. मुलं ऍक्च्युली तसंच बघतो आपण, असं शिकवायचं म्हणून नाही, ते ऑब्झर्व करत असतात आई बाबांना आणि दे लर्न दॅट. तर तसं पण फ्रीडम आम्ही बऱ्यापैकी मुलांना तसं दिलं. आणि तुमचा मार खाल्लेले आहेत का? कोणाला कोण स्ट्रिक्ट आहे दोघांमध्ये? कोण स्ट्रिक्ट होतं म्हणा, आता तर ते मोठे आहेत, पण नाही दोघांमध्ये तुम्हीच असाल ना त्या पिरियड मध्ये. म्हणजे एक एक रिस्पॉन्सिबिलिटी अशी असते ना, म्हणून. बट देन असं एक होतं ऑलवेज म्हणजे त्या ह्याच्यामध्ये की बाबा कधी बोलायचे नाहीत, पण देन दे ऑलवेज वॉन्टेड टू प्रूव्ह एक्झॅक्टली टू हिम, म्हणजे असं. तर देवर ऑन अ गुड आहे. पण एक आहे आता मोठे झाल्यावर पण लाईक आमच्याकडे लिव्ह अँड लेट लिव्ह. बरोबर, खूप छान. विचारलं काही मी डेफिनेटली किंवा काही असं वाटलं तर मी टू आहे, पण आम्ही एक सोडलं. आणि बरेचदा असं पण वाटतं की आपण मोठे आहोत म्हणूनच फक्त आपण काही असं नाही, आपल्याला त्यांच्याकडनंही खूप शिकायला मिळतं आताच. खरंच नाही, असं पण श्रीकृष्ण याच्यात सांगितलेलं की बाबा विचारलं तर तुम्ही सल्ले द्यायचे, अदरवाईज अगदी सारख्या सूचना पूजा सांगते सासू सारख्या सूचना. तसं नसतं. बरोबर. पण ओव्हरऑल पण शिवानी आणि सिद्धेश मध्ये विचार करा, शिवानी तर सायलेंटच आहे. दोघंही तसे सायलेंट आहेत. सिद्धेश थोडा बोलेल तरी पण लहानपणी थोडस होतं, पण अदरवाईज
पण तुम्ही एक असा घरामध्ये कुठला नियम असा केला होता का की कधी की बाबा हे म्हणजे असं म्हणतात ना हजबंड वाईफ ठरवतात की हे आपल्याला ठरवायला पाहिजे असं घरामध्ये, तर असं काही आपल्या ऑडियन्सना पण काहीतरी प्रत्येक फॅमिलीमधून शिकतो आपण म्हणून जनरली मुलांच्या समोर आम्ही कधी जास्त म्हणजे आता फ्रेंड सर्कल किंवा फॅमिली किंवा धंद्याचं काही नो नेगेटिव्ह टॉकिंग व्हेरी आमच्याकडे होतं की मग त्यांचा फोकस जो असतो तो एज्युकेशन म्हणा किंवा पॉझिटिव्हिटी, तर फोकस त्यांचा तो तसा डेव्हलप होत जातो. वा वेन यू टॉक नेगेटिव्ह तो फोकस पण तसा थोडासा वाढतो. हे होतं. सो डेफिनेटली दे आर मोर ती काळजी पॉझिटिव्ह. तुम्ही घेतली. तुम्ही काही स्पेसिफिकली ऍड करू शकता त्याच्यामध्ये, ह्याच्या व्यतिरिक्त काही तुम्ही आणखी स्पेसिफिक विचार केला की बाबा ही गोष्ट अशी असली अवॉइड करायची किंवा ही म्हणजे करायची? ॲज ए फादर मला नेहमी असं म्हणजे आय ऑलवेज बिलीव्ड इन इनडायरेक्ट डॉक्ट्रिन्स. जसं मी सांगितलं की आय वॉज फॉन्ड ऑफ इंडियन आर्मी, तर आम्ही पुण्याला गेलो, तर मुलाला मी एनडीए मध्ये घेऊन गेलो दाखवण्या. लोक कुठेही जाऊ शकतात ना, पिक्चर टाकू शकतात, आपण सरस स्वतः बागेत जाऊ शकतात. सांगण्यापेक्षा असं काहीतरी हा, तर म्हटलं जावं. बरं ते पण चॅलेंजेस तिकडे. हा तर तो तिकडचा जो बाहेरचा कॅडेट होता, जो म्हणजे ऑफकोर्स दे आर स्टुडंट्स, म्हणजे दे विल True, फ्युचर true. कमिशन True, ऑफिसर्स. true. तर तो म्हटला सर तुम्हाला गेट पास लागतो, आणि हाऊ कॅन आय गिव्ह गेट पास, म्हणजे टुडे संडे सो वी कॅन अरेंज इट फॉर यू. राईट. तर शेवटी आपण मार्केटिंगची माणसं. तर त्याला म्हटलं हे पहा म्हणलं, लुक म्हटलं आय बीन ए आर्मी स्कूल स्टुडंट आणि फ्रॉम मुंबई आय कम हिअर विथ माय सन. I hold options. I could have gone for a movie, I could have gone to a park, I could have gone for a drama, I could have gone, just like that. Correct. But if one comes to NDA, see, there is a specific sanctity to that. And in that you are a cadet, you would realize that more. Now, just tell me one thing. Either there is a possibility yes, or there is no. If you tell me no, I will not waste your and my time. So cadet बघत बसला माझ्याकडे, सर म्हणे प्लीज वेट फॉर 2 minutes. 2 मिनिटांनी तो बाहेरला, सर आय अंडरस्टँड व्हॉट यू से आणि आय एम लेटिंग यू इन ॲज माय गेस्ट. क्या बात आहे. वा, तुम्ही वा. म्हणजे ही तुम्ही स्वतः म्हणून करू शकले असं कुठेही ऑब्स्टिकल असेल त्याला ओव्हरकम करणं. सो दॅट्स व्हेरी नाईस. म्हणजे असं हा एक मुद्दा तुम्ही इनडायरेक्टली कसंही करून आवड निर्माण करायची प्रयत्न केला म्हणजे. तर तसं म्हणजे एक एनडीए, त्यांना इंजिनिअरिंगची म्हणजे इनडायरेक्ट डॉक्टरीन तुम्ही हे करा असं नव्हतं की म्हणजे असं आहे मग अमेरिकेचं बघा तुम्ही स्वप्न. आवडेल कदाचित असं. हा, तर असं Decision त्यांनाच द्यायचं. डिसिजन त्यांना घ्यायचं. बट So वी ऑलवेज बिलीव्ड इन इनडायरेक्ट डॉक्टरीन. सो सो नाईस. एक लास्ट प्रश्न ऍज अ फॅमिली म्हटलं तर की सक्सेस ऑफ एवढा जो प्रवास आपण बघतोय, तुम्ही सक्सेसफुल आहात ऍज अ सक्सेसफुल फॅमिली, मुलं एवढी मोठी आणि ऑल वेल सेटल सगळं, काय सक्सेसचं सिक्रेट असू शकतं? प्लस मायनस असतात लाईफमध्ये, अप्स अँड डाऊन्स असतात, पण तरी सुद्धा तुम्हाला काय वाटतं पहिलं सक्सेस काय रिझन असेल? एखाद दुसरं काही सिक्रेट? सिम्प्लिसिटी होती आमच्याकडे ऍब्सोल्युटली. म्हणजे एव्हरीवन इन द हाऊस असे सिम्पल होते. आणि मगाशी म्हणल्यासारखे एव्हरीथिंग इज ऑनेस्ट, व्हेरी सिम्पल. अगदी बरोबर. सो ऑनेस्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी सांगू शकतो, हा. आपण आता ओळखतो, हो. पण मित्रांनो महेश्वरी यांच्याविषयी जर सांगायचं म्हटलं तर आतून बाहेरून एकदम क्लिअर, म्हणजे सो नाईस. म्हणजे आम्ही पूजा आणि मी जेव्हा बोलत असतो तेव्हा तीच गोष्ट असते की किती खरेपण आहे म्हणजे. सो दॅट इट सेल्फ इज, आणि हेच मुलांमध्ये, आणि राजेश तर आहेतच. सो दॅट आय सी. तुम्ही काय सांगाल सक्सेस मंत्रामध्ये तुमच्या एवढ्या सक्सेससाठी? मला माहित नाही परिभाषा आपण काय म्हणावी सक्सेसची, पण एक आहे की ज्या ज्या चांगल्या गोष्टींची तुम्ही इच्छा करता ना, त्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात नक्की लाभत जातात. पण एकच आहे की म्हणजे चांगल्या गोष्टी असाव्या, त्या स्वतः करता आणि इतरांकरता पण चांगल्या असाव्या. आपण ते थोडंसं ज्ञानेश्वर पसायदानचं म्हणतात, हा, तोषणी मज द्यावे पसायदान. तर आय थिंक इट्स ऑलवेज लाईक दॅट की वॉट एव्हर गुड थिंग्स यू थिंक इन लाईफ, थिंक गुड फॉर अदर्स ऑल्सो. राईट. So I think that enriches you much more than only what we say as a financial. सुपर. सो दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि काय तुम्हाला? डिसिप्लिन आहे, सक्सेस आहे. आणि डिसिप्लिन यांच्याकडनं शिकले, म्हणजे मी स्वतः सुद्धा. नाही, सो दॅट इज गॉन टू चिल्ड्रन ऑल्सो. सो डिसिप्लिन ते सगळं कनेक्टेडच आहे ना. सो नाईस. मुलांबाबतीत एक प्रश्न, जस्ट शिवानी आणि सिद्धेश ते ऐकता येतात, पण तरी त्यांच्यासाठी, त्यांच्याकरता तुम्ही एक काही गोष्ट सांगू शकता ती अशी की सिद्धेशची कुठली गोष्ट आवडते? असेच खूप आहेत गोष्टी सांगायला, तुम्ही बोलत असाल, पण असं कधी कॅमेरावरती कोणी बोलत नाही आपण आपल्या गोष्टी. नाही, हे तुम्हाला, आणि यू कॅन जस्ट स्पीक टू हिम अबाउट सिद्धेश, मग शिवानी,
हा म्हणजे सिद्धेश माझा फेवरेटच आहे तसा. शिवानी पण शिवानी तर आहे, ऐकते. शिवानी ऐकते. शिवानी असं नाही, तू पण फेवरेट आहे. ती मोठी आहे ना म्हणून याला लहान म्हणून म्हटलं. आम्ही एक बघितलं की तसा ही ऑल्सो इज ambitious the way I felt to him that only he got to be. स्पीक टू हिम डायरेक्ट. तर म्हणजे बरेचदा असं होतं की काही निगेटिव्ह गोष्टी असतात ना, तर दे इन्स्पायर अस मोर टू ओव्हरकम द चॅलेंजेस, की बाई हे होणार नाही, तर होणार नाही म्हटलं तर ते नाही डेव्हलप अ डबल स्पिरिट की आय विल डू इट, आय विल कम्प्लीट द टास्क व्हॉट एव्हर आय वॉन्ट अचीव्ह. मी स्ट्राईव्ह करेन. दॅट्स वन क्वालिटी म्हणजे सिद्धेश हॅज गॉट डेफिनेटली. गुड. शिवानी करता काय तसं सांगायला गेलं तर म्हणजे प्रोबॅबली दॅट काय आपण म्हणतो द सेन्स ऑफ स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटी हॅज ऑलवेज बीन ऑन हर बिंग अ एल्डर वन इन द मॅच्युअर्ड. हा. आम्ही नेहमी बघितली. Yeah. तुम्हाला पण विचारायचं बोलायचं मोठं मूल बिलकुल. यांचं झाल्यावर तुम्हीच पण बोला तसंच प्लीज. आणि 10 वर्षांनी त्यांना ऐकायचं तेव्हा परत podcast मध्ये, अरे बाबांनी मला असं काय बोललेले. तर हे मेसेजेस राहतात बरोबर. म्हणून फक्त. सो शिवानीसाठी काय मेसेज तुम्ही द्या? नाही, शी हॅज बीन ऑलरेडी फॉलोईंग जे काही आहे फुटस्टेप्स, ते असं बॅलन्स्ड आहे शिवानी. तर प्रॉब्ली दोघांच्याही क्वालिटीज आहेत. Absolutely. खरंच आहे, खरंच आहे. तर तुम्ही सांगा, तुम्ही बोला शिवानीसाठी. शिवानीविषयी बोला काही काही. एल्डर असं तुम्ही दररोज फोन करत असाल ती गोष्ट वेगळी, पण एक फोन चाइल्ड आहे आणि ऑलवेज शी इज बीन द स्वीट आहे. प्रश्नच नाही. एक रिस्पॉन्सिबिलिटी जी एल्डर चाइल्ड पूर्ण घेऊ family ला, शकते yes. ऍज अ सिबलिंग, ऍज अ चाइल्ड. खरंच. शी इज डन ऑल दॅट. आणि सिद्धेश सिद्धेशला म्हणजे सगळ्यात सिद्धेश म्हटलं तर इट इज लाईक तो खूप हिमती आहे. हिंमत जी असते सांगितलं. ही भरपूर आहे. पटकन असा गिव्हअप Never give करणाऱ्यातला up. नाहीये. बरोबर. ही विल नेव्हर गिव्ह अप. सो नाईस. असं आहे. किती मोठी गोष्ट आहे ती. खूप हे आहे म्हणजे छान छान छान. डेव्हलप्ड हिमसेल्फ अ लॉट. राईट. तर आमच्या पॉडकास्ट मध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं? आता तुम्ही ऐकत पण होता खूप पूर्ण छान वेळ, वाटलं. आता संपायला आला. नाही, मला ओव्हरऑल दोघांनी मिळून सांगा. मला एक वेगळं विचारायचं हो. की आता एवढे दिवस तुम्ही हे करतात एकटींचं हो, वगैरे, हो. तर असं वाटलं होतं की एक आम्ही podcast. म्हणजे चक्क आम्ही आम्ही येऊ. मगाशी मी विचारलेला. Yes. नाही, मी आतुरतेने वाटच बघत. मला कधीच वाटलं नव्हतं हा बिहाइंड द सीन्स मध्ये जायला. करेन पण नाही. सो गुड. वी वर हॅपी दॅट वी कुड अल्टिमेटली मेक इट. काही ना काही म्हणजे विथ ऑल द मुंबई सिच्युएशन किंवा बाकी ज्या काही म्हणजे ह्या चालल्या होत्या गोष्टी, आमचं ट्रॅव्हलिंग बरपूर झालं म्हणजे Right, त्यामुळे right. ते राहत गेलं. वी वर ग्लॅड की छान आहे. वी रिअली विश यू ऑल द बेस्ट. येस. आमच्या एपीएन पॉडकास्टची जी फॅमिली आहे त्यांच्यासाठी एक मेसेज तुमच्याकडून हा पॉडकास्ट बघून देत त्यांना ते तर निश्चित सांगा, पण सम मेसेज फॉर देम आणि तुम्ही पण नंतर द्या त्यांना. आणि देन वी कॅन द एपीएन पॉडकास्ट शो आपला विथ दिस नेम. टू ॲडवाइस ऍडवाइस नाही, तुम्ही काय तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही ऍज अन इन्शुरन्सच्या हिशोबाने म्हणजे, सांगा. या पॉडकास्ट विषयी मला कॅन से समथिंग. मला एक असं ह्या म्हणजे पॉडकास्ट विषयी सांगा असं वाटतं की म्हणजे हा टेक्नॉलॉजीचा एक काय म्हणतो मार्वेल आहे. म्हणजे पूर्वी कसं होतं की एखाद्या गोष्टीचं तुम्हाला ज्ञान जर हवं असेल तर तुम्ही वाचन करा, तुम्ही कुठल्या तरी गुरुला जाऊन विचारा. इकडे कसं होतं की बरेचदा म्हणजे एका ठिकाणी बसल्या बसल्या जो विषय तुम्हाला वाटेल, ज्या विषयी तुम्हाला म्हणजे काही शिकून घ्यायचं तर तशी ती व्यक्ती तुमच्या समोर येते, तर यू कॅन इझिली म्हणजे यु नो गोष्टी तुम्हाला आत्मसात करता येतं. तर आपल्याला इंटरेस्ट ही हवा की अदर दॅन रुटीन लाईफ. शेवटी आयुष्य आपलं हे जे ते आयडियावरती डिपेंड आहे. तर कुठल्याही एका व्यक्तीच्या काही सांगण्यात नाही एखादी कुठलीही नवीन आयडिया मिळाली आपल्याला, मे बी आपले प्रॉब्लेम्स असो, मे बी आपल्या डेव्हलपमेंट करता गोष्टी असो, मे बी हेल्थ रिलेटेड असो, मे बी डाएट करता असो, काही म्हणजे एनिथिंग. पण ह्या जो प्रत्येक स्पीकर मला असं वाटतं की बऱ्याचशा प्रोग्राममध्ये जे आले एपीएन पॉडकास्टमध्ये, त्या प्रत्येकाने म्हणजे असे बरेचसे असे म्हणजे सुंदर गोष्टी अशा सांगितल्यात की ज्या म्हणजे त्यांच्या अनुभवावरनं दे मेक लॉट ऑफ प्रॅक्टिकॅलिटी आपल्या आयुष्यामध्ये. आणि आय थिंक ते खूप महत्वाचं आहे. तर पीपल शुड एन्जॉय वॉचिंग दम, नॉट लुक इट ॲज ए
की ॲज अ स्ट्रेस मी टेक आउट टाइम स्पेशली तुम्ही 5 मिनिटं ऐका नाही खायचं, 10 मिनिटं ऐका, 15 मिनिटं ऐका. नाही कॅन अश्युअर यू वन थिंग की बरेचदा असं होतं की आपण असा विचार करतो 5 मिनिटं बघावं, पण नंतर मग तो अख्खा एपिसोड सोडल्याशिवाय आपण थांबत नाही. सो दॅट्स हाऊ म्हणजे द पीपल दॅट पराग हॅज बीन पुलिंग सो फार, मी जे काय त्यांचे ऐकलं ते एक्सलंट. म्हणजे तर इज रिअली डुईंग अ वंडरफुल जॉब. आणि वी म्हणजे आमच्या सगळ्यांकडनं म्हणजे ऑल फ्रॉम द व्ह्युअर्स ऑल्सो आय थिंक वी प्रे दॅट यु नो दे टेक दिस APN मोमेंट मच 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 अहेड. सो नाईस. आपला एपिसोड बघून तर त्यांना आणि लाईक हो. सबस्क्राईब करायला सांगा तुम्ही हो. स्वतः. येस. बघा आमचा एपिसोड, आमच्याकरता काही सजेशन्स असतील तर तेही तुम्ही द्या आम्हाला. आणि म्हणजे डू लाईक अँड सबस्क्राईब टू आपल्या APN शो. सो यु नो विल डू ग्रेट थिंग्स फॉर एव्हरीवन. थँक्यू थँक्यू. थँक्यू. तुम्ही तुमच्या साईडने पण सांगा ना, आणि एपीएन विषयी पण सांगा. APN विषयी तर म्हणजे स्टुडिओमध्ये येऊनच मला एवढं म्हणजे असं इट वॉज सो प्रोफेशनल. ऑल ऑफ यू आर सो प्रोफेशनल. इंजॉय इज डुईंग अ ग्रेट जॉब. आणि यू आर म्हणजे हे तुम्ही तर कॅमेरावर दिसतातच आहात, म्हणजे यू आर टू गुड ॲट इट. आणि सो कम्फर्टेबल, यू मेड मी फील सो कम्फर्टेबल. हो हो, आपण काय असे बोलतो, पण कॅमेरावरती कधी कधी हो कधीतरी होतं, सुरुवातीला पण तसं झालं नाही. आणि सुपर आहे APN पॉडकास्ट. सगळ्यांनी सबस्क्राईब, लाईक. सो नाईस. छान छान. खूप शिकायला मिळालं. आय होप सो तुम्हाला पण आनंद झाला. मला तर खूप आनंद. आणि Yes. अशा हा आपल्याला तुम्हाला आता जायचंय, मला पण माहिती आहे लवकर, म्हणून आपण हा थोडासा रॅपअप करतोय. पण आपण बघूया आणखीन काही आपल्या ऑडियन्सच्या तर्फे. पण हा विषय एवढा मोठा आहे की सो देर आर सो मेनी गोष्टी आपण इनकॉर्पोरेट करू शकतो. ठरवलं होतं, पण आपण पुढच्या आणखीन कधी असेल तर त्याच्यामध्ये कंटिन्यू करू, नेक्स्ट एपिसोडला कधी असेल तर. पण तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, खूप 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 थँक्यू. छोटा शब्द आहे, फॉर्मॅलिटी वाटेल, Thanks to you. पण रिअली एक असतं ना की आपल्याला की ही माणसं आली की हा तो पिक्चर कम्प्लीट. तसं ऑलवेज आय वॉज लुकिंग फॉरवर्ड की तुम्ही दोघेही आला पाहिजेत. आणि वी विल डेफिनेटली टेक फॉरवर्ड. आणि थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. आपण डेफिनेटली भेटत राहू. सो मित्रांनो, कुठे जाऊ नका. तुम्हाला आवडला असेल, यांच्याविषयी डिटेल्स खाली इथे डेफिनेटली तुम्हाला देऊ. कुठलेही प्रश्न किंवा आणखीन काही असेल, त्यांनी सांगितलेल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला चांगल्या आवडल्या असतील कमेंटमध्ये लिहा. नाही आवडल्या तरी लिहा, सजेशन असेल तरी लिहा, पण लिहा जरूर, कमेंट करा. आम्हाला जर काही वाटलं तर डेफिनेटली तुम्हाला पण काही त्याचे प्रश्न असतील तर सांगा. त्यांच्याकडून उत्तरं तुम्हाला मिळतील. यू विल डेफिनेटली सी दॅट. आणि तुम्हाला आवडलं तर आपण परत त्यांना बोलवायचंच आहे, कारण खूप खूप विषय आहेत जे आम्ही बोलू शकलो नाही त्यांना, कारण लवकर जायचंय. सो थँक्यू सो मच. असाच पाहत राहा द APN पॉडकास्ट शो. आणि थँक्यू सो मच राजेश आणि थँक्यू. महेश्वरी मॅडम. थँक्यू सो मच. Thanks आणि to you आपण too. परत मित्रांनो भेटूया पुढच्या शुक्रवारी नवीन सेलिब्रिटी गेस्ट बरोबर. तर तोपर्यंत कुठे जाऊ नका. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि शेअर करा लोकांना. मी राजेश इनामदार. आज द APN पॉडकास्ट शो मध्ये आज माझं आणि पराग नेसरीकर साहेबांचं बऱ्याच मुद्द्यांवरती चर्चा झाली, काही आयडियाज शेअर झाले. इट वॉज अ लाईव्हली सेशन अँड शेअर्ड सर्टन प्रॅक्टिकल एस्पेक्ट्स ऑफ लाईफ. आय वुड वन्स अगेन रिक्वेस्ट यू टू काइंडली व्यू, सब्सक्राइब एंड लाइक द APN पॉडकास्ट शो. दिस इज राजेश इनामदार, एडवाइसर. थैंक यू वेरी मच. नमस्कार, मैं राजेश इनामदार, इंश्योरेंस एडवाइसर. आज द APN पॉडकास्ट शो में पराग नेसरीकर जी के साथ में हमारी बहुत सारी विषयों पर चर्चा हुई. और मैं आपसे अनुरोध करूंगा कि आप जरूर इस APN शो को आप देखें, उनको सब्सक्राइब करें और लाइक करें. वंस अगेन प्लीज व्यू द APN पॉडकास्ट शो. ये है राजेश इनामदार, इंश्योरेंस एजेंट. Hi friends, this is Rajesh Inamdar and today I've been here to the APN podcast show along with Mr. Parag Nesrikar. We had a lot of lively interactions and sharing of thoughts and ideas with one another. It was all on a very exciting base that we shared so many jovial and practical facts that for the younger generation and as well as for for the seniors. Please view, subscribe the APN podcast show by Parag Nesrikar. This is Rajesh Inamdar, Insurance Advisor, Mumbai.